उषःकाल होता होता काळ रात्र झाली, पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली, पेटवा मशाली. अरे पण ही मशाल पेटवणार तरी कोण? अन जर कुणी पेटवली तर जगभर तिची विजयी घोडदौड करणार तरी कोण? असा प्रश्न जेव्हा पडतो ना, तेव्हा सर्वांच्या नजरा आपसुक युवा पिढीकडे वळतात. पण खरं तर खरा युवा तोच असतो ज्याला नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही, चैन करावी स्वप्नांची. ज्याचे पाय असावे जमिनीवरती, आकाश कवेत घेताना. हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना, काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे, अरे ये बेहत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. नमस्कार सर्वांना. यावरून तुम्हाला माझा विषय नक्कीच समजला असेल. मी राजनंदिनी विठ्ठल पडर, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जावलीची विद्यार्थिनी, तुमच्या सर्वांपुढे विषय घेऊन आली आहे, माझ्या स्वप्नातला आदर्श युवक. मित्रांनो, अवघ्या 16व्या वर्षी संजीवन समाधी घेणारे संत ज्ञानेश्वर माऊली, जगाला संदेश देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज हे आपल्या भूमीतलेच. एवढेच नव्हे तर आपल्या सर्वांचे आदर्श छत्रपती शिवरायांच्या विचाराने व पराक्रमाने पावन झाली हीच तर माती आहे. ज्या तरुणाईने इथं क्रांती घडवली, ज्या तरुणाईने इथं राजकीयच नाही तर सामाजिक क्रांती घडवली, अशा मातीमध्ये जन्माला आलेल्या तरुणाला कोणाचा हवाय आदर्श? बोला ना, अजून कोणाचा हवाय आदर्श? परंतु आजकालच्या पिढी समोरचे आदर्श मात्र वेगळेच. तेच तर आपल्या समोरचे आव्हान बनून उभे आहेत. मित्रांनो, शिवाजी, संभाजी, नेताजी, तानाजी यांसारख्या शूरांनी आणि वीरांनी स्वराज्यासाठी आपला जीव गमावला आणि आज येथे आपले युवक पबजी आणि फ्री फायर साठी स्वतःचा जीव गमावतात. अरे डोळे असून अंधळ्यासारखे वागणाऱ्या आणि तोंड असून मुख्यासारखे जगणाऱ्या या युवा पिढीला ना, मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे घराचा कधी थिएटर झाला आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला हे कळालंच नाही. अरे ज्या दिवट्याला माणसासमोर चू करता येत नाही, त्या दिवट्याला फेसबुक आणि इंस्टाग्राम द्या ना डाउनलोड करून. बघा कशी दनादन चॅटिंग करतो ते. मला खरं तर शिवरायांना सांगावंसं वाटतं, राजे सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला. राजे आत्ता मात्र टाकल्याशिवाय या युवा पिढीला पळवतच नाही राजे. राजे स्वराज्यासाठी नाही राजे, तर बिडी आणि पुडीसाठी आजचा तरुण, आजचा युवक मरायला देखील तयार झाला आहे. असे का? मला एवढे टक्के पडले, मला तेवढे टक्के पडले, माझा घेतलेला निर्णय चुकीचा होता, असा होता तसा होता असे म्हणून आजचा युवक मरायला, आत्महत्येला देखील तयार झाला आहे. अरे यशस्वी कोण होतो? जो योग्य निर्णय घेतो तो नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्य आहे असे सिद्ध करून दाखवतो ना, तो खरा आदर्श युवक. अरे त्या मेंढराच्या कळपाने जाणारे पण असतात आणि लांडग्यासारखे लचके तोडणारे पण असतात, पण सिंहाच्या निर्भयतेने आणि राजहंसाच्या विवेक बुद्धीने आणि कोल्ह्याच्या चतुराईने पुढे जाणारा युवक हाच खरा आदर्श युवक. म्हणून एकच सांगते, विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला, अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, पर जळेल ती झोपडी, अशी आग ज्वलंत नाही, अशी आग ज्वलंत नाही. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. विजलो जरी आज मी,
हा माझा अंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालते मी. अडथळ्यांना भिवून अडखळणे हे माझ्या पावलांना पसंत नाही. हे माझ्या पावलांना पसंत नाही. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. मित्रांनो, युवकांनो, लक्षात ठेवा, तुम्हीच आहात तुमच्या आयुष्याचे आणि या देशाचे भविष्य. म्हणून युवकांसाठी एकच संदेश: मन, मेंदू आणि मनगटावर विश्वास हवा. नुसतं वय वाढलं म्हणून होत नसतो युवा. दुःख पाहून शोषितांचे तो हळहळला पाहिजे. जीवनाचा खरा अर्थ त्याला कळला पाहिजे. दंडामध्ये हत्तीचं बळ आणि डोक्यावर जर बर्फ असेल तर तोच इथल्या युवकांचा खरा आदर्श असेल. अन्यायाची चीड आणि न्यायासाठी लढला पाहिजे असा एक युवा प्रत्येक घरी घडला पाहिजे. भारत हा तरुणांचा देश, याचा अभिमान बाळगूया. डॉक्टर कलामांच्या स्वप्नातला भारत आपण घडवूया. भारत आपण घडवूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.